हॅलो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे तुरीच्या दाण्यांचे कचोरी. चला मग बघूया कशी होते. चला तर आज बनवायचं आहे तुरीच्या शेंगांचे कचोरी. बघूया कशी बनते. हे मी तेल ठेवलंय. आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडं जिरं, नंतर टाकणार आहे धना, थोडे असे चेचून घेतलेत धने, बडीशेप, असं सर्व मी थोडं चेचून घेतलंय. आणि आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे जो आपण मसाला केलाय, म्हणजे तुरीच्या दाण्यांचा मसाला, तो टाकते. त्याच्यामध्ये आहे आलं, लसूण, जिरं, ओली मिरची आणि खूप सारी कोथिंबीर आणि तुरीचे दाणे. आता हे चांगलं असं परतून घ्यायचं आपल्याला. जास्त झणझणीत झाल्यासारखं वाटतंय. आणि आता थोडं मीठ पण टाकायचं आपल्याला. आणि नंतर आपण ते मैद्याचं पीठ किंवा गव्हाचं पीठ मळून त्याचे गोळे करून आपण हे सारण चांगलं भाजल्यावरती थंड करून त्यात भरणार आहोत. आपण याला चांगलं असं मस्त परतून घेऊ आणि थंड करू. तुम्ही बघू शकता हे सारण मगाशी आपण तयार केलं होतं ना, त्याच्यामध्ये भरलं आहे. आणि आता ही पुरी मी अशी बंद करून घेते. बघा, अशा सगळ्या पुऱ्या मी बंद करून घेतलेल्या आहेत. आणि हे असं बंद करून घेतली आणि अशी पुरी अशी दाबली. हे बघू शकता, ही आपली कचोरी बनली आहे. अशा प्रकारे मी ह्या पुऱ्या सगळ्या करून घेतल्या. आता आपण तळून घेऊया.